मित्रांनो, एस-एस-सी सीजीएलमार्फत 12,256 जागेसाठी भरती निघालेली आहे. त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. त्याचप्रमाणे सदर फॉर्म हा ऑनलाईन असून ऑनलाईन फॉर्म कसे भरावे तेही मोबाईलच्या माध्यमातून घरी बसल्या याची ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर जर का नवीन आले असाल तर अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. कारण की आपल्या चॅनलवर गव्हर्नमेंट जॉब अपडेट सोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे आणि शासनाच्या इतर महत्त्वाच्या योजना ह्या सर्व गोष्टी उपलब्ध असतात. जर का तुम्ही या गोष्टीमध्ये इंटरेस्टेड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, या ठिकाणी पाहता की जाहिरात क्रमांक दिलेला आहे HQC 1101 अशा प्रकारे जाहिरात क्रमांक दिलेला असून जागा दिलेल्या आहेत 12,256. त्यानंतर परीक्षेचे नाव आहे एस-एस-सी संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2026 संयुक्त म्हणजे CGL. त्यानंतर या ठिकाणी पदाचे नाव आहेत अलग अलग पदासाठी या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल पदे आहेत असिस्टंट ॲडिट ऑफिसर, असिस्टंट अकाउंटंट ऑफिसर असे एकूण या ठिकाणी 27 जागेसाठी भरती निघालेली आहेत. 27 जागे मिळून एकूण 12,256 जागेसाठी भरती निघालेली आहे. मित्रांनो, ही कंबाईन असून तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना या ठिकाणी फ्रीमध्ये सर्वच या ठिकाणी पदासाठी अप्लाय करायचं आहे. स्पेशल या ठिकाणी अप्लाय करता येत नाही. त्यानंतर याला क्वालिफिकेशन मागितले आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे गरजेचे आहे, परंतु कोणत्या पदासाठी अलग अलग क्वालिफिकेशन मागितलेलं आहे. त्यानंतर उर्वरित पदासाठी मागितलेलं आहे कोणत्याही शाखेतील पदवी. त्यानंतर वयाची लिमिट दिलेली आहे 18 ते 30 वर्ष असणे गरजेचे आहे, परंतु काही पदासाठी 20 वर्ष पाहिजे आणि 30 वर्षापर्यंत. आणि SC/STला 5 वर्ष सूट आहे, OBCला 3 वर्ष. अशा प्रकारे हे महत्त्वाचं तुम्हाला मी क्रायटेरिया सांगितलेला असून या ठिकाणी फी स्ट्रक्चर आहे OBC आणि जनरलला ₹100 आहे आणि बाकीच्यांना म्हणजे SC/ST, हँडिकॅप, एक्समॅन आणि महिला ही कुठल्याही कास्टची असो त्यांना फी नाही आहे, म्हणजे निःशुल्क आहे. SC/ST आणि महिला ही कुठल्याही कॅटेगरीची. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 22 जून 2026 रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्यानंतर याला टायर 1, टायर 2 राहणार आहे, म्हणजे प्री मेन्ससारखं. तर टायर 1 याची ऑगस्टमध्ये राहणार आहे आणि टायर 2 डिसेंबरमध्ये. अशा प्रकारे मी तुम्हाला थोडक्यात जाहिरातीबद्दल क्रायटेरिया सांगितलेला असून आता आपण ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे या ठिकाणी पाहू. मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला ssc.gov.in login या वेबसाईटवर यायचं आहे. या वेबसाईटवर आल्यावर तुम्हाला सर्वप्रथम एक रजिस्ट्रेशन करून घ्यायचं असते आणि जर का तुमचं अगोदर रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर या ठिकाणी तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर असेल आणि जो तुमचा जुना पासवर्ड असेल तो टाकून कॅप्चर टाकून लॉग इन करून घ्यायचं असते. जर का तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं नसेल तर या ठिकाणी एक रजिस्ट्रेशनचं ऑप्शन तुम्हाला दिसत आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावं लागेल रजिस्ट्रेशन करण्यासाठी. या ठिकाणी क्लिक केल्यावर वन टाईम रजिस्ट्रेशन म्हणून पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम पर्सनल डिटेल आणि पासवर्ड क्रिएशन, त्यानंतर ॲडिशनल डिटेल, त्यानंतर डिक्लेरेशन अशा तुम्हाला 4 स्टेपमध्ये हे तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करावं लागेल. कंटिन्यू ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी रजिस्ट्रेशनचं पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम पर्सनल डिटेलचं या ठिकाणी पहिला ऑप्शन आहे. तर या ठिकाणी तुमच्याकडे डू यू हॅव आधार कार्ड नंबर, या ठिकाणी तुम्हाला येस या ऑप्शनला क्लिक करून या ठिकाणी तुम्हाला 2 वेळा आधार कार्ड नंबर टाकावा लागेल. एंटर युअर आधार कार्ड नंबर, त्यानंतर व्हेरीफाय आधार कार्ड नंबर अशा प्रकारे टाकल्यावर तुम्हाला आय ॲग्री ऑप्शनला क्लिक करून या सेंड OTP या ऑप्शनला क्लिक करून तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्याच्यावर एक OTP येणार आहे. तो OTP तुम्हाला सबमिट करावा लागेल. त्यानंतर या ठिकाणी खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर या ठिकाणी पाहता की 2 नंबरचा ऑप्शन आहे कॅन्डिडेट नेम ॲज पर मॅट्रिकली सर्टिफिकेट. म्हणजे OTP व्हेरीफाय केल्यावर तुम्हाला तुमच्या 10वीच्या मार्कशीटनुसार ज्याप्रमाणे नाव असेल त्याप्रमाणे दोन्ही ठिकाणी तुम्हाला नाव टाकायचं आहे. त्यानंतर 3 नंबरचा ऑप्शन आहे तुमच्या नावामध्ये बदल आहे का, असेल तर यस करून काय बदल आहे ते तुम्हाला टाईप करावं लागेल. त्यानंतर या ठिकाणी 4 नंबरचा ऑप्शन आहे जेंडर, मेल फिमेल जे असेल ते तुम्ही या ठिकाणी तुम्हाला 2-2 वेळा हे सर्व माहिती भरावी लागेल व्हेरीफाय जेंडर. त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची आहे 5 नंबरच्या ऑप्शनमध्ये. त्यानंतर या ठिकाणी फादर नेम तुमच्या 10वीच्या मार्कशीटनुसार ज्याप्रमाणे स्पेलिंग असेल त्याचप्रमाणे तुमचं फादर नेम टाकायचं आहे. मदर नेमसुद्धा त्याचप्रमाणे टाकायचं आहे, व्हेरीफाय मदर नेम. त्यानंतर खाली 8 नंबरचं ऑप्शन आहे मॅट्रिकली म्हणजे एज्युकेशन बोर्ड, म्हणजे आपलं 10वीचं कोणतं बोर्ड आहे. तर या ठिकाणी जनरली महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल आपलं, तुमचं जे बोर्ड असेल ते तुम्ही निवडू शकता.
CBSE वगैरे सर्व. तर या ठिकाणी महाराष्ट्र आपलं जनरली महाराष्ट्र राहणार आहे. या ठिकाणी पाहता की महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर एज्युकेशन हे तुम्हाला महाराष्ट्रवाल्यांना निवडायचं आहे. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी व्हेरीफाय करून जे तुमचं बोर्ड असेल ते पुन्हा डबल एकच वेळा ही माहिती भरायची आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचा 9 नंबरचा ऑप्शन आहे की रोल नंबर. या ठिकाणी तुमचा 10वीचा रोल नंबर तुम्हाला टाकायचा आहे. व्हेरीफाय रोल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर 10वीचं वर्ष तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी 11 नंबरचा ऑप्शन आहे की हायेस्ट क्वालिफिकेशन. तुमचं जे हायेस्ट क्वालिफिकेशन म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, डिप्लोमा, 10वी 12वी जे तुमचं हायेस्ट झालं असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. मी या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालेलं आहे माझं. त्या कारणानं मी ग्रॅज्युएशन हे निवडणार आहे. तुमचं जर का पोस्ट ग्रॅज्युएशन असेल किंवा मग फक्त 12वीच असेल तुम्ही ते टाकू शकता. त्यानंतर या ठिकाणी 12 नंबरच्या कॉलममध्ये टाकायचा तुम्हाला मोबाईल नंबर. त्यानंतर मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकल्यावर त्या मोबाईलवर एक OTP येणार आहे. त्यासाठी मोबाईल चालू असणे गरजेचे आहे. त्यानंतर या ठिकाणी टाकायचं तुम्हाला ईमेल आय डीसुद्धा OTP येणार आहे. तो दोन्ही OTP तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. दोन्ही OTP व्हेरीफाय केल्यावर तुम्हाला शो आणि नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करावं लागेल. शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केला तुम्हाला पुन्हा आय ॲग्री या डिक्लेरेशनला क्लिक करून तुम्हाला रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन कंप्लीट करून केल्यावर तुम्हाला मेसेज किंवा जीमेलवर एक रजिस्ट्रेशन नंबर येणार आहे आणि एक पासवर्ड येणार आहे. तो तुम्हाला पासवर्ड टाकून चेंज करून घ्यायचा आहे. म्हणजे एक नवीन पासवर्ड बनवून घ्यायचा आहे. कारण मी आता या ठिकाणी पहिलेच अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं असून तर ते प्रोसेस मी आता करू शकणार नाही. कारण की एकचदा मोबाईल नंबर हा या ठिकाणी यूज केला जाते आणि एकचदा जीमेल हा यूज केला जातो. त्या कारणास्तव आता याच्या पुढची प्रोसेस फक्त एकच आहे की तुम्हाला डिक्लेरेशन आय ॲग्री हे डिक्लेरेशन कन्फर्म करून रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे. रजिस्ट्रेशन कंप्लीट केल्यावर तुमच्या मोबाईलवर किंवा जीमेलवर एक रजिस्ट्रेशन नंबर येणार आहे 10, 100 किंवा 10 वाला स्टार्टिंगला. त्यानंतर एक पासवर्डसुद्धा येणार आहे. तो पासवर्ड तुम्हाला टाकून चेंज करून घ्यायचा आहे. सो आशा करतो की तुम्हाला रजिस्ट्रेशनची प्रोसेस समजली असेल. आता आपण लॉग इन करून अप्लाय करूया. मित्रांनो, लॉग इन करण्यासाठी तुम्हाला होम पेजवर यायचं आहे. या ठिकाणी पाहतो होम पेज आले असून या ठिकाणी तुम्हाला जो रजिस्ट्रेशन नंबर मिळाला असेल तो रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी पासवर्ड जो तुम्ही चेंज केला असेल पासवर्ड टाकून या ठिकाणी कॅप्चर टाकून लॉग इन या ऑप्शनला क्लिक करूया. मित्रांनो, अशा प्रकारे मी या ठिकाणी लॉग इन झालेलं आहे आपल्या पोर्टलमध्ये. या ठिकाणी पाहता आपला मोबाईल नंबर, नाव, ईमेल आय डी, या ठिकाणी पत्ता वगैरे सर्व शो होणार आहे. त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे. मित्रांनो, खाली स्क्रोल डाऊन केल्यावर तुम्ही या ठिकाणी पाहता की जेवढ्या SSC मार्फत ॲडव्हर्टाइजमेंट निघाले असेल ते या ठिकाणी शो होणार आहे. सध्या फक्त SSC मार्फत CGLची ॲड फक्त चालू आहे. तुम्हाला फक्त या ठिकाणी CGLची ॲड दिसणार आहे. या ठिकाणी पाहताय की तुम्ही कंबाईन ग्रॅज्युएशन लेवल एक्झाम 2026. त्यानंतर या ठिकाणी तारखा वगैरे. त्यानंतर या ठिकाणी खाली पाहता की अप्लाय नाऊ या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे फॉर्म भरण्यासाठी. अप्लाय या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे इंटरसेक्शनचं पेज या ठिकाणी ओपन झालं आहे सूचनाचं. त्यानंतर फिलअप फॉर्म या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. पुन्हा तुम्हाला फिलअप फॉर्म या ऑप्शनला क्लिक केल्यावर आता आपली जेवढी स्टार्टिंगला माहिती भरल्याची रजिस्ट्रेशन करता येईल ते आपल्यासमोर शो होणार आहे आणि जे राहिली असेल ते या ठिकाणी तुम्हाला भरायचे आहेत. हे तुम्हाला चेक करून तुम्ही सध्या काही करेक्शन करू शकता माय प्रोफाईलमध्ये जाऊन. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी जर का असा प्रॉब्लेम येत असेल की प्लीज लिंक युअर आधार OTP, म्हणजे तुमचं या ठिकाणी पहिले आधार OTP व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. कारण की हे माझं जुनं रजिस्ट्रेशन असल्याकारणानं या ठिकाणी आधार OTP टाकून व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. चला तर OTP टाकून व्हेरिफिकेशन करून घेऊया. मित्रांनो, या ठिकाणी आधार व्हेरिफिकेशन झाल्यावर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करावं लागेल. या ठिकाणी पाहता की तुम्ही सक्सेसफुल पर्सनल डाटा, म्हणजे तुम्हाला पुन्हा अप्लाय या ऑप्शनला क्लिक करून नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करावं लागेल. त्यानंतर या ठिकाणी समोरचं पेज ओपन झालेलं आहे हायेस्ट क्वालिफिकेशनचं. या ठिकाणी 19 नंबरचं जे ऑप्शन आहे तुमचं जे एज्युकेशन डिटेलमध्ये तुमचं जे हायेस्ट क्वालिफिकेशन ते तुम्हाला या ठिकाणी निवडावं लागेल. या ठिकाणी 3 ऑप्शन तुम्हाला दिसतील, एक ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि PhD. तर या ठिकाणी मी हायेस्ट म्हणून ग्रॅज्युएशन हे निवडणार आहे. त्यानंतर 20 नंबरचा कॉलम आहे डिटेल ऑफ क्वालिफिकेशन एज्युकेशन क्वालिफिकेशन. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक केल्यावर या ठिकाणी ग्रॅज्युएशन हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर 20 नंबरचं आहे EQ स्टेटस. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक केल्यावर या ठिकाणी तुम्हाला पास हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर पासिंग
2022चं ऑप्शन आहे. पासिंग वर्ष तुम्ही कोण्या वर्षी पासआउट झाले आहे ते वर्ष या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर तुम्ही कोण्या स्टेटमधून पासआउट आहेत ते स्टेट या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर स्टेट सिलेक्ट केल्यावर त्यानंतर या ठिकाणी नेम ऑफ युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट म्हणजे या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्ही कोण्या विद्यापीठातून पास झाले ते विद्यापीठ या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे. या ठिकाणी विद्यापीठ टाकल्यावर त्यानंतर या ठिकाणी रोल नंबर, ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या मार्कशीटचा रोल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागेल 20.5 नंबरच्या कॉलममध्ये. त्यानंतर या ठिकाणी पर्सेंटेज, तुमचे ग्रॅज्युएशनचे पर्सेंटेज किती आहेत ते पर्सेंटेज टाकायचे आहेत. त्यानंतर जर का तुमच्याकडे पर्सेंटेज नसेल तर CGP असेल तर खालच्या कॉलममध्ये तुम्हाला CGPसुद्धा तुम्ही टाकू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती भरल्यावर तुम्हाला शो आणि नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे संपूर्ण माहिती भरला शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करूया. अशा प्रकारे सक्सेस एज्युकेशन डिटेल्स शो सक्सेसफुलचा मेसेज या ठिकाणी तुम्हाला ओके या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आपलं समोरचं पेज आहे ॲडिशनल इन्फॉर्मेशन. ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला 21 नंबरचा कॉलम आहे. जर का तुम्ही एक सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला येस करायचं आहे, नसेल तर नो. त्यानंतर जर का तुम्हाला वयामध्ये सूट पाहिजे असेल तर या ठिकाणी येस करायचं आहे. त्यानंतर तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये मोडता ते कास्ट तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे एज लिमिटची. परंतु या ठिकाणी समजा मला एज लिमिटची काही गरज नाही, त्यामुळे या ठिकाणी मी नो या ऑप्शनला क्लिक करणार आहे. त्यानंतर या ठिकाणी 23 नंबरचं ऑप्शन आहे की तुमची डू यू वॉन्ट टू मेक युअर पर्सनल इन्फॉर्मेशन अवेलेबल फॉर असोसिएशन इन टीम. तर या ठिकाणी तुम्हाला येस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला येस या ऑप्शनला क्लिक केला शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करू. अशा प्रकारे डाटा शो सक्सेसफुलचा मेसेज. त्यानंतर पुन्हा तुम्हाला ओके ऑप्शनला क्लिक करायचं आहे. ओके ऑप्शनला क्लिक केला समोरचं ऑप्शन किंवा समोरची स्टेप आहे ॲडिशनल इन्फॉर्मेशन 2. तर या ठिकाणी तुम्हाला 24 नंबरचं जे ऑप्शन आहे प्रेफरन्स ऑफ एक्झामिनेशन सेंटर, तर या ठिकाणी तुम्हाला 3 सेंटर निवडायचे आहेत. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी क्लिक केल्यावर तुमचा जो झोन असेल, जनरली आपल्या महाराष्ट्राचा झोन आहे WR. या ठिकाणी पाहता की WR तुम्हाला जे सेंटर जवळचं पडत असेल ते तुम्ही आपल्या महाराष्ट्राचं सेंटर तुम्ही निवडू शकता. तुम्हाला जे सेंटर हवं असेल ते किंवा तुम्हाला कुठल्याही तुमच्या सोयीनुसार या ठिकाणी तुम्ही सेंटर निवडू शकता. मिनिमम तुम्हाला 3 सेंटर या ठिकाणी निवडायचे आहेत. अशा प्रकारे सेंटर निवडल्यावर 25 नंबरचं ऑप्शन आहे मीडियम ऑफ कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट. या ठिकाणी क्लिक केल्यावर या ठिकाणी 2 ऑप्शन राहतील. एक आहे हिंदी आणि इंग्लिश. तुम्हाला कॅम्प्युटरची जी एक्झाम द्यायची आहे कॅम्प्युटर टेस्ट बेस, ते हिंदीत द्यायचे आहे की इंग्लिशमध्ये द्यायचे आहे. तुम्ही हिंदीसुद्धा इंग्लिशसुद्धा तुमच्या सोयीनुसार तुम्हाला ते भाषा तुम्हाला निवडावी लागेल 2-2 वेळा. त्यानंतर समोरचं कॉलम आहे 26 नंबरचं हँडिकॅपचं. ते लॉक अनलॉक ऑप्शन आहे. त्या ठिकाणी तुम्हाला काहीही करू शकत नाही. या ठिकाणी आहे दिलेलं आहे फिजिकली अनलिमिटेड. या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे, असेल तर येस करून घ्यायचं आहे. हँडिकॅपचं ऑप्शन आहे ते. त्यानंतर आहे की आर यू अप्लाइंग आर यू ऑल्सो अप्लाइंग फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर स्टॅटिस्टिकल असिस्टंट. या ठिकाणी काही पदासाठी फक्त ग्रॅज्युएशन मागितले आहे आणि काही पदासाठी ग्रॅज्युएशन प्लस BSc वगैरे हे मागितलं आहे. तर तुम्ही या ठिकाणी येससुद्धा करू शकता, नोसुद्धा करू शकता, कारण की याला टायर 1 आणि टायर 2 सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर हे सर्वप्रथम तुम्ही येस नो करू शकता. मी या ठिकाणी मला हे पोस्ट पाहिजे तर या ठिकाणी मी येस करणार आहे. तुम्हाला जर नाही लागत असेल तर तुम्ही नाही करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर या ठिकाणी 19.1 नंबरचा ऑप्शन आहे नेम लँग्वेज स्टडी इन पास मॅट्रिकली लेवल. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक केल्यावर तुम्ही कोण्या भाषेमध्ये मॅट्रिक पास झाले आहेत. तर या ठिकाणी जनरली मराठी असेल, तुम्ही ज्या भाषेमध्ये पास झालात ते भाषा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करावी लागेल. या ठिकाणी मराठी आहे, त्यानंतर आपली हिंदी असेल, त्यानंतर इंग्लिशसुद्धा असेल. अशा प्रकारे तुम्ही हे तिन्ही लँग्वेज निवडू शकता. त्यानंतर मीडियम ऑफ मॅट्रिकल एक्झामिनेशन. या ठिकाणी तुम्हाला पुन्हा मराठी या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तुम्ही तुमची मॅट्रिक म्हणजे 10वी कोणत्या मीडियममध्ये झाली तर. त्यानंतर या ठिकाणी पाहता की तुम्ही असिस्टंट ऑडिट ऑफिसर या पदासाठी अप्लाय करू शकता काय. या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे. जर का तुम्हाला अप्लाय नसेल करायचा तर तुम्ही नो नाही करू शकता.
अशा प्रकारे तुम्हाला हे सर्व पदं येस नो करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर डाटा शो सक्सेसफुलचा या ठिकाणी मेसेज, त्यानंतर ओके या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आखरी जी स्टेप आहे राहिली आपली फोटो आणि सिग्नेचर अपलोडिंग करायची. तुम्हाला जे पहिला फोटो घ्यायचा आहे तो या बारकोडच्या माध्यमातून घ्यायचा आहे. दुसरा फोटो घ्यायचा आहे तुम्हाला कॅमेऱ्याच्या माध्यमातून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सिग्नेचर अपलोड करून घ्यायचे आहे. सिग्नेचर हे 10 ते 20 केबीच्या आतमध्ये असणे गरजेचे आहे. तुम्हाला पहिला फोटो घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम प्ले स्टोअरवर जावं लागेल, कारण की पहिला फोटो ॲपच्या माध्यमातून घ्यावा लागेल. मित्रांनो, तुम्हाला प्ले स्टोअर आल्यावर तुम्हाला माय SSC हे ॲप सर्च करायचं आहे. या ठिकाणी सिम्बॉल पाहिजे तुम्ही, हा सिम्बॉल असणे गरजेचे आहे. माय SSC ॲप तुम्हाला या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. जर का तुमच्या फोनमध्ये अगोदर असेल तर अपडेट करून घ्यायचं आहे आणि अपडेट वगैरे असेल तर तुम्हाला लॉग इन करून पासवर्ड टाकून लाईव्ह फोटो कसा घ्यायचा ते तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे ॲप अपडेट झाल्यावर तुम्हाला ओपन ऑप्शनला क्लिक करावं लागेल. ओपन ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी एक लॉग इनचा ऑप्शन आहे. लॉग इन ऑप्शनला क्लिक करून या ठिकाणी तुमचा जो रजिस्टर नंबर टाकायचा जो तुम्हाला भेटला आहे तो पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे ही प्रोसेस करा. लॉग इन ऑप्शनला क्लिक करूया. लॉग इन ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे आपण या आपल्या SSCच्या माय SSCच्या ॲपमध्ये लॉग इन झालेलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह फोटो घेण्यासाठी डाटाबेस या ऑप्शनला क्लिक करावं लागेल. डाटाबेस या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे पुन्हा 2-3 ऑप्शन येतील. लाईव्ह एक्झामिनेशन, त्यानंतर माय ॲप्लिकेशन. तुम्हाला 2 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. माय ॲप्लिकेशनला क्लिक केल्यावर तुम्हाला या ठिकाणी पाहता की 2026 हे ऑटोमॅटिक राहणार आहे. त्यानंतर खाली स्क्रॉल डाऊन करायचं. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पाहता की कंटिन्यूचं एक ऑप्शन दिसेल. कंटिन्यूच्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे फोटो घेण्यासाठी. त्यानंतर पुन्हा तुम्हाला शो नेक्स्ट करत जायचं आहे फोटोचं ऑप्शन येईपर्यंत. कारण की जो फॉर्म भरला असेल तो आपण या ठिकाणी शो होणार आहे. तुम्हाला काहीही करता येणार नाही याच्यामध्ये. त्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी फोटोचं लाईव्ह फोटो घ्यायचं या ठिकाणी आता ऑप्शन आलेला आहे. तुम्हाला या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आधार फेस ऑथेंटिकेशन या ऑप्शनला क्लिक करून तुमचा जो कॅमेरा या ठिकाणी ओपन होणार आहे. कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला फेस ऑथेंटिकेशन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर तुमच्या फोनमध्ये आधार फेस ID असणे गरजेचे आहे. जर का नसेल तर तुम्हाला हे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. आधार फेस RD हे ॲप तुमच्या फोनमध्ये असणे गरजेचे आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला हा फोटो घेतल्यावर तुम्हाला पुन्हा आपल्या पेजवर यायचं आहे. जे आपण फॉर्म भरताना आलो त्या ठिकाणी पाहता तुम्ही हे पेज तुम्हाला रिफ्रेश करायचं आहे. या ठिकाणी पाहता की तुम्ही जे लाल अक्षरामध्ये फेस ऑथेंटिकेशन स्टेटस पेंडिंग हे जे पाहताय या ठिकाणी ते हिरवं ऑप्शन होणार आहे. हिरव्या ऑप्शनमध्ये स्टेटस कंप्लीट अशा प्रकारे ऑप्शन येणार आहे. त्यानंतर तुम्हाला खाली कॅमेऱ्याच्या माध्यमातून हा फोटो घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सिग्नेचर अपलोड करून घ्यायचे आहे. त्यानंतर शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे. शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर समोर तुमचा प्रिवाईजचा ऑप्शन आहे. तुमचा फॉर्म बरोबर असेल तर तुम्ही सबमिट करून घ्यायचं आहे. जर का करेक्शन करून घ्यायचं तर करेक्शन करून घेऊ शकता. आणि एकदा सबमिट केला तुमचा फॉर्म या ठिकाणी पूर्णपणे कंप्लीट होणार आहे. जर का तुम्ही OBCमधून फॉर्म भरला असेल किंवा जनरलमधून फॉर्म भरला असेल तुम्हाला ₹100 पेमेंट करून घ्यायचं आहे. अदरवाल्यांना डायरेक्ट ऑटोमॅटिक फॉर्म सबमिट होणार आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण पूर्ण A to Z प्रोसेस पाहिली असून जर का तुम्हाला काही डाऊट असेल व्हिडिओमध्ये तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये देण्यात येणार आहे. आणि चॅनल जर का नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.